भारताचा सुवर्णकाळ 2018 साली सुरू झाला आणि सुरुवातीला तर ह्याच्याबद्दल प्रत्येकालाच शंका होती. आपल्याकडे एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये खुद्द फायनान्स मिनिस्टरनी त्याच्यावरती भाष्य केलं. ते होऊ शकत नाही, ते घडू शकत नाही. तो व्हिडिओ खूप फेमस आहे UPI ट्रान्झॅक्शन बद्दल. पण आपण शेवटी जगाला दाखवून दिलं की येस, वी मीन बिझनेस. आज फक्त 5 वर्षात जवळपास 75% ग्रोथ झालेली आहे. 2019 साली 34% ट्रान्झॅक्शन भारतातले UPI वर व्हायचे आणि 2024 साली ही संख्या गेली आहे 83%वर. व्हॉट डज दिस शो? हे दाखवतं की तुम्हाला किंवा मला किंवा एखाद्या वरच्या पदावरच्या माणसाला जरी भारतीय इकॉनॉमीवर शंका असली तरी ह्या तुमच्या मताने इकॉनॉमीला काहीही फरक पडत नाही. टाइम हॅज प्रूव्हन दिस. आणि म्हणूनच भारताच्या सुवर्ण काळामध्ये तुमचा सुवर्ण काळ साधून घ्या. तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी सुरू करा. तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी सगळ्यात सोपा मार्ग टू पार्टिसिपेट इन इंडिया ग्रोथ स्टोरी इज टू इन्व्हेस्ट थ्रू म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू रिस्क, बट दॅट रिस्क कॅन बी मॅनेज्ड अँड आय हॅव मॅनेज्ड इट फॉर लास्ट 19 years. त्यामुळे माझ्याबरोबर आजच जॉईन व्हा. माझ्या बायोमध्ये जा आणि तो फॉर्म भरा. तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी चालू करायला मी तुमची मदत करीन आणि तुमचे सगळे गोल्स पुढच्या 20 वर्षात अचीव होतील याच्यासाठीचा मार्ग आत्ताच तयार करायला सुरुवात करा. गो इन माय बायो अँड फिल दॅट फॉर्म.